108 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर। तर कलांनुसार आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 81 जागांवर आघाडी आरजेडीने घेतली आहे, तर भाजप 65 जागांसह आघाडीत दुसऱ्या स्थानी आहे। एनडीए 110 आणि महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर आहे। 15 जागांचा फरक आहे। 15 जागांचा फरक म्हणजे फार मोठा नाही, त्यामुळे एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये आता काटेकी टक्कर पाहायला मिळते। तेजस्वी यादवांच्या घोडदौडीला अद्याप काँग्रेसची साथ मिळाली नाही। काँग्रेसला गेल्या वेळेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या 19 आमदार होते काँग्रेसचे, मात्र 10 आमदार या ठिकाणी काँग्रेसचे कमी होताना दिसत आहेत। 9 जागांवर फक्त काँग्रेसने या ठिकाणी आघाडी घेतली आहे। काँग्रेसची साथ मिळाली तर मात्र महाआघाडी बिहारमधलं चित्र बदलू शकते। आरजेडी 80 जागांवर तर काँग्रेस 9 जागांवर आहे। नक्कीच महाआघाडीत असं दिसतंय सध्या की लालटेनच चमकते। काँग्रेसची चमक काहीशी दिसत नाहीये वाढताना, किंवा त्यात काही बदल होताना दिसत नाहीये। 9च्या 9 वरच आकडा काँग्रेसचा गेल्या मगासपासून काही काळापासून आघाडीवरचा कायम आहे। जेडीयू गेल्या वेळेला 45 जागांवर होती, जेडीयू इथे 38 जागांवर थांबलेली पाहायला मिळते। आकडे बदलत आहेत ते फक्त भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये। भाजप 63 जागांवर आघाडीवर, तर आरजेडी 80 जागांवर आता आरजेडीने आघाडी घेतली आहे। त्यामुळे या सगळ्या कलांमध्ये तरी भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत। भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर, तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी हे आघाडीवर आहेत। लखीसरायमधून भाजपचे विजयकुमार सिन्हा हे आघाडीवर आहेत। चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे। एनडीए 108 जागांसह आघाडीवर आहे। 63 जागा त्यातल्या आघाडीच्या भाजपच्या आहेत, 38 जागा जेडीयूच्या। तर हे फक्त कल आहेत। या कलांमध्ये आपण पाहतो कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, मात्र पूर्ण विजयाचा आकडा कोण गाठणार यावर सगळं चित्र अवलंबून असणार आहे आणि सगळ्यांचं भवितव्य देखील। एनडीए 108 जागांवर आघाडीवर आणि महाआघाडी 89 जागांवर आघाडीवर। जेएसपी 4 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर एका जागेवर आघाडीवर। भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत। नितीश कुमार सरकारमधले 12ही मंत्री आघाडीवर आहेत। नक्कीच तारापूरमधनं त्या ठिकाणी सम्राट चौधरी, तर लखीसरायमधनं विजयकुमार सिन्हा आघाडीवर। भाजपचे हे दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा आपण हे चित्र पाहतोय। भाजप 63 जागांसह आघाडीवर, जेडीयू 40 जागांसह आघाडीवर। जेडीयूची थोडीशी आघाडी या ठिकाणी पाहतोय। एलजेपी 5 जागांवर आघाडीवर आहे। तर एनडीएला आता मॅजिक फिगर गाठण्यासाठी आणखी 10 जागांची आवश्यकता असणार आहे। निवडणूक आयोगानुसार भाजप 5 जागांवर पुढे आहे। निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे, भाजप 5 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर एनडीए 112 आणि महाआघाडी 89 जागांवर आघाडीवर। भाजप 65 आणि आरजेडी 75 जागांवर आघाडीवर। तर इथे देखील भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये 10चा फरक आहे आणि तिथे एनडीएला आपला मॅजिक फिगर गाठण्यासाठी देखील आणखी 10 जागांची आवश्यकता असणार आहे। बिहारमध्ये आतापर्यंत तरी भाजप विरुद्ध आरजेडी अशी 1-to-1 फाईट या ठिकाणी पाहायला मिळते। तर यादव यांच्या कंदिलाला काँग्रेसच्या हाताची साथ मिळाली तर चमत्कार घडू शकतो, मात्र सध्या तरी भाजप विरुद्ध आरजेडी अशी 1-to-1 फाईट या ठिकाणी आपण पाहतोय। आता पुन्हा आरजेडीचा